सावंतवाडीचे श्री अप्पासाहेब भोसले यांच्या पत्नीच्या पायाला आजार होऊन भोक पडली होती। आपल्या पत्नीचा आजार बरा व्हावा म्हणून भोसले विनंती करतात तेव्हा स्वामींनी त्यांच्या पत्नीकडे बघितले आणि बोलले, अगं इकडे ये, तुझ्या पायाला किती भोक पडली ते पाहू। आणि म्हणाले, अगं हे वाईट कर्माचे फळ आहे। असे बोलत स्वामींनी भरपूर शिव्या दिल्या आणि पायास औषधी करून दमलास, आता हे घे औषध असे बोलून समोरील कुंपणात असलेले कुंदाच्या झाडाला हात लावून या झाडाचे फळ उगाळून खा आणि हस्तिदंत उगाळून वर लाव असा हुकूम दिला। आणि जवळच असलेल्या आंब्याच्या पेटीतून 5 आंबे, 1 नारळ, 5 चिंचोके आणि 5 खारका असा प्रसाद देऊन तेथून चालते झाले। ते थेट निवडुंगाच्या कुंपणीत जाऊन बसले आणि त्यानंतर भोसले वगैरे लोक तिथून मागून गेले। पुढे काही दिवसांनी भोसले यांच्या पत्नीचा आजार बरा झाला। तर मंडळी, यावरून हाच बोध मिळतो की जे चुकलं ते विसरून जायचं, निराश नाही व्हायचं, आता स्वामींना शरण जायचं, स्वामी स्वतः उत्तर आहेत हे लक्षात ठेवायचं।